जगन्नाथ बाबूराव मांगले, वय 80, आणि पांडवगडा येण्याची किती वेळ आहे तुमची? दुसरी. 2 महिन्यात 2 वेळा हा पूर्ण एकदम पायथ्यापासून टॉपपर्यंत. हो टॉपवर. हा अंतिम भाग गडाचा, हा या वाईच्या भागाकडचा. हा एवढ्या वयात सुद्धा तरुण पोरांना लाजवेल अशी कामगिरी केली तुम्ही. चालते त्याला काय, ते बाबांची कृपा, नाथ बाबांची. बरोबर, नाथबाबांच्या कृपेने. हा वय वर्ष 80 आणि आता आबा पांडवगड चढतायत. मेनवलीमधून सरळ वर आल्यानंतर आपण या ठिकाणी गाडी लावली आहे व गाडी लावून आपण गडाच्या दिशेने जाण्यास सुरुवात करत आहोत. आपणाला हे असं ह्या खांबाच्या सरळ वरती जायचं आहे. या दारीने आपण सरळ आता गडाच्या दिशेने जात आहोत. करवंद खूप मोठ्या प्रमाणात लागली आहेत. आता काळी मैना आपली. काय आपणाला इथूनचा या साईडला रस्ता आहे, या रस्त्याने जायचं आहे. सकाळचे 7 वाजले आहेत व आपला वाई महाबळेश्वर पाचगणीचा परिसर आपणाला सहज दिसत आहे. वैराटगड समोर आहे, त्याचे सोनजाई हे सुद्धा आहे. चंदनवंदन समोरच्या बाजूस आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आज तारीख आहे 1 मे 2025, महाराष्ट्र दिन, कामगार दिन व त्याचे औचित्य साधून आता आपण जात आहे किल्ले पांडवगडावर. आपल्यासोबत आज जगुआबा येते, वय वर्ष 80, गाव पसरणी, आणि त्यांची पांडवगड बघण्याची ही 2 महिन्यातली दुसरी वेळ आहे. 80 वयात सुद्धा जोमाने किल्ला चढत आहेत. वीस मिनिटाच्या चालीनंतर आपण पोचून गेलो. असं आपली गाडी त्या तिथं समोर लावली आहे. अशा या थोड्याशा खड्या चालीनंतर आपण या ठिकाणापर्यंत पोचून गेलो. व तसेच हा जो ह्या बाजूचा रस्ता आहे, धावडी गावाकडून आलेला रस्ता आहे, हाही रस्ता सोपा आहे. आपण जाताना या रस्त्याने जाऊ. आता आपणाला सरळ जायचं आहे. साधारण अजून 1 तास लागेल आपल्याला गडावर पोहोचण्यासाठी. हे काय सगळं पाऊल वाटत आहे. हां, होय. समोर तिथं घर आहे आणि एक विहीर आहे, ती पाहणार आहोत आपण. पहिली त्या ठिकाणी वस्ती होती. पाहू शकतो निम्म्याच्या वर आपण आता आलो आहे वरती. आता समोर गेल्यानंतर आपणाला वरच्या बाजूस एक घरांचे अवशेष आहेत, एक विहीर आहे आणि महादेवाचं मंदिर आहे. व तिथून पुढं जी दिसती समोर धार, त्या धारेने आपणाला टॉपला जायचं आहे. पसरणी गावाखालून जी धार दिसती त्या धारेने आपण आता येत आहे. ही अशी पूर्ण अखंड धार आहे आणि आता आपल्याला अर्धा किल्ला झाला आहे, फार अर्धा बाकी अजून. आता विहिरीपाशी पोचून गेलो आपण, जवळपास थोडं अंतर राहिले. टॉप दिसण्यास सुरुवात झाली आता आपणाला. इथून अजून अर्धा तासाची चाल बाकी आहे. या ठिकाणी पूर्वी वस्ती होती व घरांचे अवशेष आपणाला या ठिकाणी पाहायला भेटतात. पुढे विहीर आहे आणि मंदिरसुद्धा आहे. पायथ्यापासून 1 तासामध्ये आपण विहिरीजवळ पोचून गेलो. या ठिकाणी विहिरीतील जे पाणी आहे ते वर्षभर पिण्यायोग्य आहे.
आणि पाणी काढण्याची सोयसुद्धा इथं आहे. हे बघा या ठिकाणचं पाणी इथं दिसतंय आपल्याला. आता आपण या विहिरीतील पाणी पिलं आणि 1 मे तरी पाणी पातळी भरपूर आहे एवढ्या उंचावर. आणि या विहिरीच्या पाठीमागच्या बाजूने महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन गडाच्या दिशेने कूच करायची आहे. त्यावर जात असताना काळी मैना या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटते. काळी मैना खाऊन आपण आता मंदिरापर्यंत पोहोचून गेलो आपण आता. आणि या ठिकाणापासून आपल्याला थोडी खडी चाल आहे, परंतु अर्ध्या तासात आपण गडमाथ्यावर पोहोचून जाऊ. सकाळचे सुंदर वातावरण आहे. 8:15 वाजले. आता 9 वाजेपर्यंत आपण गडमाथ्यावर पोहोचून जाऊ. मंदिरामध्ये पण आता पोहोचून गेलेलो आहे. मंदिरामध्ये पोचले आपण. माझ्यासोबत आबा आहेत आज. वय वर्ष 80. पांडवगडाच्या महादेव मंदिरापासून पोचले आपण. पांडवगडावर निघालो आहे आपण आता. जवळपास आपण अर्ध्याच्या वर आलो आहे. या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण गडाच्या दिशेने जाऊ. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने गडावर जाण्यास मळलेली वाट आहे. या वाटेने आपण आता थोडी आपणाला खडी चाल आहे. एक अर्धा तास लागेल अजून. पायथ्यापासून गडमाथ्यावर पोहोचण्यास या बाजूने 1.5 तास लागतो. रस्ता मळलेला आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही. पाणी वगैरे पिलं, दर्शन घेतलं आणि गडाच्या दिशेने आता निघालो आहे. हा पाणी मी येत आहे आता पाठीमागं. मंदिरापासून 5 मिनिटात आपण आलो. आता याचे व्यवस्थित असे एरो दाखवण्यात आले आहे. पाच गडमाथ्यावर पोचून जाऊ. चला आलोय बऱ्यापैकी वर आपण. 8:30 पावणे 9 होत आले. सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक मंदिर दिसते छोटंसं असं. तटबंदी आणि याच्या पायऱ्याने वर चढून जायचे. सरळ ह्या रस्त्याने जायचं आपल्याला सरळ. इथं बुरुज या समोरची खालील सर्व गावं या ठिकाणावरून पाहायला भेटतात. पसरणी, एकसर, कुसगाव, तसेच धोमधरण, व्याळी कॉलनी, इथं धोम, खाली पांडेवाडी, वरखडवाडी, तसेच वरील बाजूस गेल्यानंतर आबेपुरी, वडाची वाडी व धरणाच्या वरील बाजूस कमळगड आणि केंजळगड दिसतो. तसेच पाठीमागच्या बाजूला वैराटगड, चंदनवंदन, कल्याणगड हे सर्व किल्ले पाहायला भेटतात. आपण या आता दरवाजाच्या बाजूला पोचून गेलो. या ठिकाणी दरवाजा होता पूर्वी. पायऱ्या, तटबंदी, अवशेष आणि पारेकऱ्याची देवळी सुद्धा इथं पाहायला भेटते. दरवाजा बंद करण्याची सोय
आणि इथून आपलं आता या बाजूने गडावर जातो आपण. पोचून गेलो आपण वरती आता. आता प्रथम इथं आल्यानंतर या बाजूला जाऊ आपण. जी पाण्याची टाकी आहेत 12 खांबे ती या साईडला आहेत कुठं ती शोधून येऊ. या बाजूने जायची ती पाण्याची टाकी शोधायला. समोर दिसत आहेत बहुतेक. खालील बाजूस दिसते ते पाहू. प्रथम या बाजूचे पाहून घेऊ. पहा देवीचं मंदिर इथं छोट्याशा गुहेमध्ये. गडावर आजपर्यंत कधीही न दाखवण्या आपण आजपर्यंत एवढ्या वेळा येऊन सुद्धा ही मंदिर पाहिलं नव्हतं. प्रथमच आपण या गुहेतील मंदिर पाहत आहे. या ठिकाणी ही जी गुहा आहे त्या या गुहेतील आपण आता हे मंदिर पाहिलं व पुढील बाजू जाऊ आपण आता. आता ते त्या गुहेतील मंदिर पाहिलं आपण व त्याच्या खालील बाजूस आपणाला या ठिकाणी हे पाण्याचं टाकं पाहायला भेटते आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे. आपण हे पाणी येताना पिऊन निवांत. पांडवगडावर आपल्याला 2 वस्तू नवीन पाहण्यास भेटल्या यावेळेस. गडमाथ्याकडे जात असताना आपण जर या ठिकाणी पाहिलं इथे एक पाण्याचं टाकं आहे, तसेच समोरच्या बाजूस एक पाण्याचं टाकं आहे. या मेनवलीच्या रस्त्याने आल्यानंतर हे आपणाला वस्तू पाहायला भेटतात. याही ठिकाणी कोरण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. तसेच या ठिकाणी कोरलेलं आहे. वरील बाजूसुद्धा आहे. भरपूर अवशेष आपणाला नवीन पाहायला भेटत आहेत. तर ही तटबंदी पाहायला भेटते आपणाला. नाद नाही करायचा. वय वर्ष 80. जरासा आवाजाचे आगे मोळे तिथं. चिरल पाहायला भेटते असं दगड कोरीव. मागच्या बाजूला आलो इथं आपणाला एक गोवा पाहायला भेटते. देवाची खमटा काचा होत्या काळी हे पाण्याचं. हात जाऊन पाहू. पूर्व बाजूला भरपूर प्रमाणात गोवा लेणी कोरलेल्या आहेत. पाण्याची टाकी आहेत. परंतु या ठिकाणी येण्याचा मार्ग खडतर मार्ग व या ठिकाणी आग्या सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. पण आपल्या जबाबदारीवर व काळजीपूर्वक गडावर यावं, बाजूला यावे
किंवा नाही आला तरी चालेल. या बाजूने जात असताना गडाची पूर्णतः ही या बाजूची तटबंदी व्यवस्थित पाहायला भेटते. या बाजूचा भाग अतिशय रिस्की आहे. आगे मावळ आहे तिथे भरपूर प्रमाणात. पाठीमागच्या वर्षी या ठिकाणी हल्ला केला होता व अनेक पर्यटक जखमी झाले होते. त्यामुळे या भागात आलं नाही तरी चालेल. अशी तटबंदी आणि हे असे या तटबंदीचे कोरीव दगड सर्वत्र पडलेले पाहायला भेटत आहेत आपल्याला. इथे बालेकिल्ल्याकडे हा रोड गेला आहे व बालेकिल्ल्याकडे जाण्याच्या अगोदर ह्या अशा मार्गाने आपण झाडीतून पाण्याची टाकी आहेत, तसेच कोरीव बांधकाम कोरीव आहे, कोरीव लेणी कोरण्याचा प्रयत्न केला आहे आणि भरपूर अवशेष आहेत. या बाजूला सुद्धा समोरच्या बाजूस पाहिलं तर मांढरदेवीची काळूबाई आपल्याला पाहायला भेटते. हा मांढरदेवी घाट. आपण प्रथम बालेकिल्ल्यावर जाऊ. अशा मार्गाने बालेकिल्ल्यावर जाणार आहोत. पहिला दरवाजा गडाचा. आपण आता आलो व मुख्य बालेकिल्ल्याकडे आपण जात आहे. या अशा महादरवाज्यातून. गडमाथ्यावर आपण आता जाऊ. स्वच्छता केली आहे आजूबाजूची. तटबंदी ही पुढपर्यंत गेली आहे बरीचशी. वर आता हनुमानरायाचं मंदिर आहे आणि अजून एक देवीचं मंदिर आहे. दोन्ही पाहू आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा पाहून घेऊ. हा दुसरा छोटेखानी दरवाजा. थोडं पुढं आलं की लगेच गडाचा हा तिसरा दरवाजा लागतो आणि दरवाजाच्या डाव्या बाजूला पूर्णतः तटबंदी आहे, अवशेष. आणि आता हनुमानरायाचे मंदिर लागेल. जुन्याचा घाणासमोर आहे, इथे हनुमानरायाचे मंदिर आहे. प्रथम हनुमानरायाचे दर्शन घेऊ आणि पुढं बघायला जाऊ. झेंडा डोलाने फडकतो आपला. आता या ठिकाणी हनुमानरायाचे मंदिर. पुढे जरा थोडं आलं की लगेच हा चुन्याचा घाणा आहे आणि या चुन्याच्या घाण्याच्या अजून थोडं आत गेल्यानंतर दुसरा एक चुन्याचा घाणा आहे इथे समोर. तोही पाहून येऊ. इथं आतमध्ये अजून एक चुन्याचा घाणा आहे, पाहू शकतो. इथं हा एक इथं चुन्याचा घाणा आहे. दोन चुन्याचे घाणे तिथे. गाणा पाहून झाला की लगेच आपणाला थोडं पुढं आलं की मंदिर आहे. आता आत मंदिरामध्ये जाऊ आणि दर्शन घेऊन येऊ. हे पाहू शकतो, हे मंदिर आहे आणि त्याच्या या आजूबाजूला असा परिसर दगडी ढोणी वगैरे इथं आहे. पाहू शकतो. मंदिरामध्ये पोचून गेलो. आपण पांडवगडाच्या सर्वोच्च माथ्यावर जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पोचलो आहे व आता दर्शन घेऊन आपण आजूबाजूचा अवशेष पाहण्यासाठी जात आहे. पांडवगडाच्या अंतिम भागात आलो. या आपला जो वाईच्या बाजूचा भाग जो आहे त्या भागात आपण आता आलो. लांबवरचा परिसर पाहायला भेटतो इथून. इथे एक पाण्याचं टाकं पाहायला भेटते. आता या ठिकाणावरून एक हरण गेलं. हरिण बघू अजून काय काय भेटते पाहायला. वाड्याचा चौथरा इथं याचा रस्त्याने खाली जाऊ. तर या ठिकाणावरून थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी हा असा
पाण्याच्या टाक्यांचा समूह इथं आहे. त्या ठिकाणी खांब आहेत ते पाहू द्या. खांब टाकी आहे तिथं. याचा हा पूर्ण भाग पाण्याचा. या पाण्याच्या टाक्याच्या खालच्या बाजूस एक पाण्याचा टाका आहे. लगेच एक असा पाण्याचा टाक्यांचा समूह दिसतो. पाणी टाका आहे. ते तलाव पाहायला भेटतो. असा मोठा तलाव आहे बांधीव. आणि तलावाच्या अगोदर इथे एक पाण्याचा टाका आहे अर्धवट. तसेच या बाजूला एक तलाव दिसतो. एक पाण्याचा टाका. गडावरील पिण्यायोग्य पाणी खांब आहे त्याला तेही पाहून जाऊ आपण. आतून गेलो आतून पाहू खांब. तसेच या बाजूला थोडी तटबंदी, समोर तटबंदी दिसते आणि या ठिकाणी 2 पाण्याचे टाके आहेत. गडावरील हे पिण्यायोग्य पाण्याचे टाकं आहे आणि त्याला आतील बाजूने पाहिलं तर 2 खांब पाहायला भेटत आहेत आपणाला. अतिशय थंड गार पाणी. 1 मे आहे तरी ह्यात पूर्णतः पाणी आहे. गड पाहिला व परतीच्या प्रवासाला आपण निघत आहे. आणि परतीच्या प्रवासामध्ये समोरच्या बाजूस 2 एक पाण्याची टाकी आहे, एक गुहा आहे. ती पाहू व आपली गडफेरी पूर्ण करू. खालील बाजूस पाहिलं तर त्या ठिकाणी ते महादेवाचं मंदिर आहे. की गोवा आहे पाठीमागच्या बाजूस. चला बाजूला या ठिकाणी असं कोरीव पायऱ्या भेटत आहे. आपण गडाच्या पूर्व बाजूला आल्यानंतर या ठिकाणी अशा ह्या कोरीव पायऱ्या पाहायला भेटत आहेत. गड पाहून आपण आता खाली उतरत आहोत. एक 10 ते 15 मिनिटात आपण गाडीपाशी आपल्या पोचून जाऊ. सकाळी 7 वाजता ट्रेक चालू केला होता. दुपारचे आता 1:45 वाजले व आपण आता हा ट्रेक पूर्ण करून आपल्या गाडीपाशी पोचून गेलो.